हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत का? बरे असणार, मी पण बरी आहे, तुम्ही पण बरे असणार. झाले का जेवण? नाही झाले असते, कारण 2 वाजत आले तर आमचे पण झाले. तर माझा घसा बसलाय म्हणून थोडंसं बोलायला त्रास होते. मला बोलणं सहन होत नाही, जास्ती जोरात बोलला का माझा घसा बसून जाते मित्रांनो. तर मला एक तुम्हाला गाणं म्हणून दाखवायचं आहे. तर ऐका, तुम्हाला आवडते का नाही आवडते ते माझ्या जन्माच्या आधीचं गाणं असं मला माहिती नाही, पण ते गाणं मला खूप आवडते. माझी कारण कोणतं गाणं माहिती आहे का? शोधिसी मानवा राऊळी अंतरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी अंतरी. तर मित्रांनो, हे गाणं कसं वाटलं तुम्हाला? पण खरोखर हे म्हणजे शोधित आहे मानवाला देव. कसं आहे बा हे माणूस, कसा आहे, चांगल्या मनाचा आहे का वाईट मनाचा आहे, हे असं शोधितून त्याच्यामध्ये देव राहतो. नांदतो देव चांगल्या मनाच्या मनामध्ये, चांगल्या मनाच्या माणसाच्या मनामध्ये देव नांदतो. हे माणसं खरं आहे. तर मग काही करा, फक्त आपलं अंतःकरण चांगलं ठेवा. कोणी कोणावर जळू नका. मला जळणं आवडत नाही मित्रांनो तुम्हाला. आणि आपण चांगलं राहिलं तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळतात. वाईट राहिलं तर वाईटाचे फळ वाईट, चांगल्याचे फळ चांगले. तर आपण चांगलंच राहणं गरजेचे आणि सदा हसत राहणं. हसणं म्हणजे जीवाचा एक आजार घालवणं. तर मित्रांनो, कसं वाटलंय बघा आणि ऐकून त्याप्रमाणे करा. म्हणत नाही तुम्हाला काय. तर मला हसायला लावलं का मी खूप हसन बोलन, पण याचा गैरअर्थ घेऊ नका. काही मित्र गैरअर्थ घेतात. यूट्यूबला मला एक भाऊ आहे का बहीण आहे, माहिती नाही, ते सारखं बोलत राहत्या, काही ना काही म्हणत राहते. कमेंट वाचून घ्या मित्रांनो. यूट्यूबला काय नाव आहे, काय नाव, आणि मी नावही नाही बघितलं, पण कमेंट वाचली मी. ते मित्राचं सारखं म्हणणार राहते, मला भेटायचं आहे, तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला काय भेटायचं आहे, का भेटायचं आहे, कशाला काय बी बोलायचं. जे ऐकून एखादी गोष्ट चांगली सांगितली कोणी तर ती ऐकायची, त्याच्यावर वागायचं. तेच आपल्या कामी. आणि आपलं हे आयुष्य छोटं आयुष्य आहे. जगामध्ये आपण इथून जाणार आहे, परत येणार नाही मित्रांनो. खरंच चांगलं राहिलं, चांगलं बोललं तर आपल्याला तेच काम येते. आता मला सांगा, आपण गहू पेरले वावरामध्ये तर गहूच येणार आहे. आपण ज्वारी पेरली ज्वारी येणार आहे. टमाटर लावलं टमाटर येणार. आपण जसं वागलो त्याचप्रमाणे आपल्याला वागणूक भेटणार आहे. तर जगामध्ये एक राहायचं आहे आपल्याला. तोपर्यंत आपल्याला जीवन दिलं देवाने, तोपर्यंत राहायचं आहे तर चांगलंच राहायचं. कोणाच्या भारत वाईट सोचायचं नाही. कारण वाईट नाही सोचून काय येणार आहे? बरोबर मला सांगा, काय येणार आहे? आपल्या हातात काय लागणार आहे का? 2 टाईम जेवण आणि सुखी हेच मागायचं देवाला. माझी ही इच्छा आहे. तर कोणाला वाईट बोलू नका, वाईट कमेंट कोणाला देऊ नका.